आदराजम शरणम प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 75। अवतारावर शंका विरोध यात नवीन ते काय? कोणता अवतार सरसकट 100% लोकांनी स्वीकारला आहे? एकही नाही। उलट मानवाच्या अल्पमतीमुळे, समाजामुळे, झालेल्या संस्कारामुळे, षड्रिपूंच्या प्रभावामुळे, गुरुत्वाकर्षणाने असलेल्या जडपणामुळे, हट्टामुळे, हेकेखोरपणामुळे लोकांनी जसं श्रीरामाला सरसकट स्वीकारलं नाही, तसंच श्रीकृष्णालाही सहजासहजी स्वीकारलं नाही। श्रीपादांना तर पदोपदी विरोध, अगदी वेदशास्त्र संपन्न पंडितांनी झपाटलेलं पोर अशी श्रीपादांची संभावना पोथी पंडित करत होते। कारण श्रीपाद ज्यावेळी अवतरले त्यावेळी उपलब्ध पोथ्यांमध्ये श्रीपादांचा उल्लेख नव्हता ना। श्रीपादांनी शंकर भट्टांकडून स्वतःचं चरित्र लिहून घेतलं म्हणून आपल्याकडे श्रीपाद अवतार असल्याचा पुरावा, नाहीतर आम्ही श्रीपादांनाही अवतार मानलं नसतं। पुरावा पाहिजे हो कागदपत्री, कारण आम्ही न्याय निवाडा करायला बसलोय ना, की कोणी अवतार आहे आणि कोण नाही याचा। आम्ही न्यायाधीश, बरोबर? श्रीरामावर आधीच पूर्वलिखित कोणता पुरावा होता? रामाला तर घरातूनच विरोध सुरू झाला। अगदी घरातल्या दासीचाही रामाला विरोध। रावणाने तर रामाबाबतीत सर्वोच्च दुष्कर्म केलं। सर्व काही व्यवस्थित पार पाडून वनवास संपवून राम अयोध्येत परतला तर एका सामान्य धोब्यानं साक्षात सीतामाईवर आक्षेप घेतला। शरयूत देह विसर्जन करेपर्यंत रामास कोणतं सुख होतं? श्रीकृष्णाला तर जन्माच्या आधीपासूनच प्रखर विरोध होता। जन्म देखील तुरुंगात, कसा वाचला नाहीतर त्यालाही आपटून संपवलं असतं। जन्म झाल्या झाल्या पुरातून प्रवास, गवळ्या घरी वाढला, तिथेही किती राक्षस विजिट देऊन गेले। पुतना तर विष पाजायला आली। कसा बसा कंसाचा कार्यक्रम केला तर जरासंध मागे लागला। जरासंधाने 21 वेळा कृष्णावर हल्ले केले। कृष्ण त्याला मारू शकत होता, पण त्याचा मृत्यू कृष्णाच्या हातून नव्हता। शेवटी श्रीकृष्णाने राजधानी द्वारकेला शिफ्ट केली। भालुका वनात अवतार संपवण्यापूर्वी काही क्षण कृष्ण झाडाला टेकून बसला, तेच काय त्याच्या आयुष्यातील निवांत क्षण असतील। रामकृष्णावर जे काही लिखाण झालं ते वाचून ऐकून आपण रामकृष्णास अवतार मानतो। श्रीपाद श्रीवल्लभ 16 वर्ष पिठापुरात फक्त विरोध सहन करत होते, अगदी धर्मसभांतून ते आगंतुक संन्याशाच्या दीक्षेपर्यंत। पिठापुरात 4 कुटुंब वगळता फक्त तिरुमलदास, रविदास, दत्तदास अशा 18 पगड समाजातील लोकांनी श्रीपादांना स्वीकारलं। चरितामृतामध्ये स्पष्ट दिले आहे की पिठापूरच्या लोकांना श्रीपाद समजलेच नाहीत, जे कुरवपूरच्या कोळ्यांना समजले। आज तरी पिठापूर गावातील 100% लोकांना श्रीपाद कोण हे माहित आहे काय? तर नाही। एकंदरीत आपल्याला जो उपलब्ध डेटा आहे त्यात जर नोटिंग असेल की अमुक अमुक अवतार आहे बरं का, तरच तो अवतार। कल्की येणार एवढेच माहित आहे, पण त्याच्याबद्दल कोणतेही डिटेल्स आणि पुरावे नसल्याने तो जरी आपल्या दारात येऊन उभा राहिला तर आपण त्याचे स्वागत करणार का? नाहीच। कारण पुरावा काय, आयडेंटिटी काय? अवताराने आयडेंटिटी काय गळ्यात लटकवायची असते? अवताराने स्वतःचा प्रोफाईल बरोबर ठेवायचा असतो? अवतार त्याची आयडेंटिटी प्रोफाईल अदृश्य स्वरूपात बाळगून असतो। ते पाहायची फ्रिक्वेन्सी आपल्या कानात, डोळ्यात, नाकात, त्वचेत, तोंडात पाहिजे। ती फ्रिक्वेन्सी आपल्याकडे नाही म्हणून आपण अवतार नाकारायचा का? झापड लावलेल्या घाणाच्या बैलात आणि आपणात काही फरक आहे की नाही? एका ठराविक चाकोरीत गरगर फिरत बसण्यापलीकडे अध्यात्म नाहीये का? जो शंख चक्र गदा पद्म कमंडलू त्रिशूळ डमरू गाय श्वान खडावा झोळी धरून बसेल तोच फक्त दत्त? 10 तोंड असली तरच तो रावण? एकच तोंड असलेला चिकणा चोपडा रावणासारखा वागत असून तो रावण नाहीये का? आज जे शकुनी, दुर्योधन, कंस, मंथरा उजळ माथ्याने वावरतात, मग आपण त्यांना जाऊन म्हणतो का की अरे हा शकुनीचा अवतार, ही कैकेयी बर का, तो कंस अवतार घेऊन आलाय बर का?
ही शूर्पणखा आहे बरं का, हे तुम्ही भीतीपोटी करू शकत नाही. जिथं आपल्या पोटात भीतीचा गोळा उठेल, मग आपण छाती फुगवून उघड उघड खऱ्या अवतारास विरोध का करतो? हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.